सायंकाळी अचानक काही मिनिटात निसर्गाने घेतला रौद्र अवतार. मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात वादळ आणि अवकाळी पावसाचा असा तडाखा बसला की आंबा आणि चिक्कू बागांसह शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गुरुवारी दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी साधारण 6च्या सुमारास अचानक जोरदार वारा, वादळ आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसाई या आदिवासी भागांना बसला आहे. या वादळामुळे या परिसरातील वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मातीच्या विटा पूर्णपणे भिजून खराब झाल्या. भाजीपाला उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आणि सर्वात मोठा फटका बसला तो आंबा आणि चिक्कू उत्पादकांना. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोरेश्वर मोरे खेड येथील, प्रकाश पवार टोकावडे येथील, सुभाष भोईर सोनावळे येथील यांसह अनेक आंबा आणि चिक्कू उत्पादक शेतकरी या आपत्तीत आर्थिक संकटात सापडले आहेत. या सर्व नुकसानाची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी तात्काळ व्हॉट्सअप आणि फोनद्वारे प्रशासनाला कळवली आहे. जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचशे, मंडळ कृषी अधिकारी संदीप केने, तहसीलदार अभिजित देशमुख आणि नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी या नुकसानाबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी पोलीस मित्र मानधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांनी केली आहे. अवकाळी पावसाचा हा अचानक आलेला फटका आणि हातातोंडाशी आलेलं पीक एका क्षणात जमीनदोस्त. मुरबाडमधील शेतकरी आज हवालदिल झाला आहे. आता एकच प्रश्न आहे, तो म्हणजे शासनाकडून मदत किती लवकर मिळणार.